मुस्लिम बायका, लहान मुले आणि काही खजिना घेऊन एक जहाज इसवी सन 710 मध्ये श्रीलंकेतून इराककडे चाललं होतं. ते जहाज जेव्हा आजच्या सिंध जवळ आलं होतं त्यावेळी समुद्री लुटेऱ्यांनी त्या जहाजाला लुटले. त्या काळात पूर्ण भारतावरती वेगवेगळ्या हिंदू राज्यांचंच राज्य होतं. भारताच्या पश्चिमेकडे उम्मयद खलिफतचं राज्य होतं. या काळात अजूनही भारतावरती इस्लामिक शक्तींचा प्रभाव झाला नव्हता. त्यावेळी इराकचा गव्हर्नर अल हज्जाज बिन युसुफ हा होता. उम्मयद खलिफतला त्यांचे राज्य पूर्वेकडे विस्तारायचे होते आणि ते भारतावरती हल्ला करण्यासाठी फक्त एक कारण शोधत होते आणि तो या समुद्री लुटाऱ्यांमुळे त्यांना मिळाला. अल हज्जाजने त्या काळचा सिंधचा राजा दाहिर याच्याकडे मागणी केली की त्या समुद्री लुटाऱ्यांना तू पकड आणि त्यांना जेरबंद कर आणि सगळा लुटलेला खजिना आणि त्या बायका पोरांना परत करून टाक. पण राजा दाहिरनं सांगितलं की या लुटाऱ्यांवरती त्याचा काही कंट्रोलच नाही, त्यामुळे या मॅटर मध्ये त्याची तो काहीच मदत करू शकणार नाही. हे ऐकल्यानंतर अल हज्जाजने एका 18 वर्षाच्या सरदाराला सिंधवर चालून जाण्याची मोहीम दिली. त्याचं नाव होतं मोहम्मद बिन कासिम. कासिमने 1711 मध्ये सिंधवरती चढाई केली आणि तो सिंधचा प्रदेश जिंकत त्या काळची सिंधची राजधानी अरोर जवळ पोहोचला. अरोर मध्ये राजा दाहिर आणि कासिम मध्ये 712 साली युद्ध झालं आणि या युद्धात राजा दाहिर मारला गेला आणि याच्यामुळे इतिहासात पहिल्यांदा भारताच्या भूमीवरती इस्लामिक कंट्रोल चालू झालं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे मत कॉमेंट्स मध्ये मांडा.